36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयामधील येथील माणिक उद्धव निलेवाडा हा 2006 पासून सेवक या पदावर कार्यरत होता. सरकार एकीकडे कर्मचाऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे प्रशासकीय उद्योगतीने माणिक उद्धव निलेवाडा या कर्मचाऱ्याचा धक्कादायक मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केलाय. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयामध्ये सेवक म्हणून कार्यरत होता. त्याला काही वर्ष रेग्युलर वेतन दिलं जातं आणि अचानक त्याचा वेतन बंद केलं. त्याला कुठलीही पूर्वसूचना या लेखी प्रशासनाने कळवल्या नाही. त्याचे वेतन नियमबाह्य पद्धतीने आणि बेकायदेशीर पद्धतीने बंद केले होते. आपल्याला हक्काचे वेतन मिळावे म्हणून त्यांनी आमरण उपोषणाचा हत्यार जोपासलं, तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मानसिक तणावामुळे माणिक निलेवाड याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याला सर्वस्वी संबंधित प्रशासकीय विभाग जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केलाय. माणिक निलेवाड हा घरातील एकमेव कर्ता पुरुष होता. त्याच्या पश्चात त्याची पत्नी, 2 मुले आणि आईवडील असा परिवार आहे. आता त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाला त्याच्या पत्नीला अनुकंपा अंतर्गत जॉईन करून घ्यावी अशी मागणी वारंवार करण्यात येते. त्या कुटुंबावर खूप मोठं संकटात सापडलेलं आहे. माणिक निलेवाड हा NSB कॉलेजमध्ये सेवक म्हणून या पदावर कार्यरत होता. त्यांना रीतसर त्यांना नियुक्ती करण्यात आली प्रशासनाकडून. अनेक वेळा त्यांना पगारही देण्यात आले 2-3 वर्षापर्यंत, परंतु प्रशासनाने त्यांना कोणती पूर्वसूचना न देता त्यांना तात्काळ त्या पगार बंद करण्यात आला आणि सेवेतून काढून टाकण्यात आले. या न्याय हक्काच्या मागणीसाठी ते निलेवाड सतत त्यांनी शासनाकडे, प्रशासनाकडे अनेक वेळा विभागीय कार्यालयाकडे अनेक वेळा त्यांनी निवेदनं दिले, उपोषणं केले. या सहसंचालक कार्यालयामध्ये उपोषणाला बसलं. पुणे विभागाच्या कार्यालयामध्ये सुद्धा त्यांनी रीतसर त्या ठिकाणी सगळे सूचना, त्या कोणत्या प्रकारच्या प्रशासनाकडून अन्याय झाला त्या सगळे रीतसर त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित मांडणी केली, तरी त्याला न्याय दिलेले नाही. या न्याय दिले नाही म्हणून त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे उपोषणाची उपोषणाच्या मागणीद्वारे त्यांनी विनंती केली प्रशासनाला. मागच्या काळामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपोषणाला बसले. त्यांना 1 मेच्या कारणासाठी त्यांना प्रशासनानं दबाव टाकून त्या उपोषणावरून त्यांना प्रतिबंध करण्यात आला. त्याच्यानंतर त्यांनी 4 तारखेला पुन्हा उपोषणाला बसले न्याय हक्क मागण्यासाठी. त्या दिवशी त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या ठिकाणी कोसळले आणि त्या ठिकाणी आम्ही उपचारासाठी त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. उपचाराच्या दरम्यान अनेक दवाखाने वगैरे उपचार चालू असताना त्यांनी काल अचानक त्यांचं दुर्दैवी शेवटी त्यांनी अंत झाला त्यांचा. आणि या दुर्दैवी घटनेमध्ये सर्वची जबाबदार प्रशासनाची आहे अशी कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या समाजाच्या वतीने बी त्यांना अनेक वेळा आम्ही विनंती केली होती या कुटुंबाला संकटातून काढण्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी, परंतु कोणत्याही प्रकारची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे हा दुर्दैवी घटना या प्रशासनावर आलेली आहे. माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही विनंती केली होती की त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांवर दोषारोप करून त्यांच्यावर कडक कारवाई प्रशासन करावी अशी मागणी आम्ही समाजाच्या वतीने करत आहोत. आणि तसेच आम्ही स्थानिक आमदारांना या ठिकाणी विनंती करतो की या मीडियाच्या माध्यमातून सदर प्रकरणाची घटनेची चौकशी त्यांनी तात्काळ करावी आणि येणाऱ्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये आणि शासनाकडे त्यांनी प्रबळपणे हा प्रकरण त्या ठिकाणी मांडावी. तसेच माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही मेल केला आणि अनेक वेळा आम्ही या घटनेची त्यांना जाणीव करून दिली. आता या मीडियाच्या माध्यमातून मी प्रशासनाला, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासनाला आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांना विनंती करतो की या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी न्याय द्यावा आणि या कुटुंबाला प्रशासकीय सेवेमध्ये अनुकंपा तत्वावर विशेष बाब म्हणून त्याला सेवेत सामावून घ्यावे आणि तसेच या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून 50 लाख रुपये त्यांना सहाय्य अनुदान मान्य करावे अशी मी कळकळीची विनंती तमाम भोई समाज बांधवांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने करत आहे. 2006 पासून कार्यरत होता. 2015ला माझ्या नवऱ्याला कॉलेजने ऑर्डर दिली होती. 2022 पासून माझ्या नवऱ्याला परमनंट म्हणून पगार चालू केली होती. 35,000 पगार चालू होती आणि सहसंचालक साहेबांनी JD ऑफिसनी माझ्या नवऱ्याची पगार अचानक बंद केली. अचानक बंद केली. काही सूचना दिली नाही माझ्या नवऱ्याला. आज माझ्या नवऱ्याने त्याचा फॅट घेतला. इथल्या एका अधिकाऱ्याने माझ्या नवऱ्याला सरळ फाशी घे, विष पी, काही पण कर, तुझी पगार होणार नाही बोलले. आज माझा नवरा परत येणार आहे का तो अधिकारी यांचा? मला न्याय पाहिजे. उपोषणाला बसले. 23 तारखेपासून उपोषणाला भेट दिली होती. काय म्हणणं होतं त्यांनी फक्त आश्वासन दिले, काहीच केलं नाही. जिल्हाधिकारी बोल
बोलले नाही, कोणते तुमचे पोलीसवाले बोलले नाही, प्रशासन बोलले नाही, कोणीच बोलले नाही. फक्त आम्हाला आश्वासन दिले आणि 1 तारीख आहे, तुमचा झेंडा आहे म्हणले. त्याचा मान ठेवण्यासाठी आम्ही उठलो होतो सर, आणि परत आम्ही बसलो 4 तारखेला. एवढ्या उन्हामध्ये, एवढ्या याच्यामध्ये संबंधित कॉलेज तसेच तेथील या संस्था चालक सगळ्या दुर्दैवी घटनासाठी तुमचं प्रशासन जबाबदार आहे सर. आज माझा नवरा मेलाय, याच्यावर पूर्ण चौकशी झाली पाहिजे, पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. आज माझे लेकरं उपाशी उघड्यावर पडले, माझे सासू सासरे आज वयस्कर आहेत, ह्यांना सांभाळू, माझ्या लेकरांना सांभाळू की मला सांभाळू मी? आज आपण आपल्या माझं आयुष्य पतीचं- बरबाद झालंय. आपण आपल्या नवऱ्याचं पगार करून मेलाय माझा नवरा. आपण आपल्या पतीचं प्रेत या ठिकाणी घेऊन येणार होतात का? हा, घेऊन येणार होतो. प्रशासनाने आम्हाला अडवले. प्रशासनाने ते लोक बोलले. ठीक आहे ताई, तुम्ही ताई, तुम्ही या. ताई तुम्ही जवळ थांबा. ताई तुम्ही जवळ थांबा. ताई इकडे समोर बोला. कॉलेजमध्ये तू काम करतोय ना? पूर्ण नाव सांगून ठीक आहे. मी गायत्री उद्धव निलेवाड, माणिक उद्धव निलेवाड याची बहीण आहे धाकटी. की माणिक निलेवाड हा 1.5 वर्षापासून त्याला कार्यालयातमधून काढण्यात आलं, पण त्याला सांगण्यात आलं नव्हतं. शाळेने काहीच कळवलं नाही त्याला. न कळवता त्याला बाहेरच्या माणसाने सांगितलं, तेव्हा त्याला 1.5 महिन्यानंतर कळालं की त्याला काढण्यात आलं. तेव्हा त्यांनी चौकशी केली, मला का काढलं, तर त्यांनी काहीच कारण न सांगता जेडी हा जबाबदार आहे असं सांगितलं. पण कॉलेजचंही काम आहे ना, कॉलेजचंही काम आहे की तो आपला एक कर्मचारी आहे. कर्मचाऱ्याच्या कानावरती काही गोष्टी टाका लागतात. असं अचानक पगार बंद केली, त्याला सांगितले वरून पगार बंद केली, पण ते कारण पण त्या कर्मचाऱ्याला कळायला पाहिजे ना, का बंद झाली आहे, कशामुळे. त्यांनी न सांगता डायरेक्ट जेडीवरती नाव टाकलेलं आहे. यानं बोलू शकते का? यानं बोलू शकते? थांबा, तुमची घेतो बाळाची उद्या थोडं थांबा. माहिती असं धरत आलं. माझ्या पप्पाची पगार चालू करा. बोल विनायक, बोल विनायक. बोल बाळा, बोल मा, तुला जसं जमते. माझ्या पप्पाला नाही भेटला. पप्पाचं काय झालं काय नाही सांग. माझ्या पप्पाला पप्पाची पगार बंद केल्या चालू करा. तुमच्यासाठी माझा पप्पा गेले म्हणा, त्या वर्गात बसला होता माझा उपासरला पप्पा माझा. त्याच्यामुळे पप्पा माझा बोलू शकते. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी रामेश्वर निलेवाड, नांदेड, लोहा.